जय भीम नमो बुद्धाय. मी मानसी. निळे प्रतीक या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. निळे प्रतीकचे डायरेक्टर रतन कुमार साळवे आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर चला बघूया ते काय म्हणतात. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. मित्र हो, उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की दोन समाज एकमेकांच्या विषयी कशा पद्धतीने उभा ठाकलेला आहे. त्या संबंधित त्या अनुषंगानेच मी या ठिकाणी आपल्याशी आज बोलणार आहे. कदाचित काही ना कडू वाटेल, पण कधी कधी कडू सत्यच समाजाला वाचवतं. गेल्या काही दिवसापासून उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे वातावरण तयार झालं आहे ते अत्यंत वेदनादायक आहे. मांग आणि महार समाजातील अनेक तरुण सोशल मीडियावर एकमेकांच्या समोर उभे ढाकलेले आहेत. वाद विचारांचा कमी आणि द्वेषाचा जास्त होतोय. शब्दांनी हल्ले होत आहेत. शिव्यांचा पाऊस पडतोय. एकमेकांच्या जातीची आबरू काढली जात आहे. महापुरुषांचा अपमान केला जात आहे. इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. आणि हे पाहून मनात एक प्रश्न निर्माण होतो, अरे आपण नेमकं कोणाशी लढतोय? आपला खरा शत्रू कोण आहे? आपण अन्यायाविरुद्ध लढतो आहोत की स्वतःच आपल्या समाजाला कमकुवत करत आहोत? हा प्रश्न मला सतवतो मित्र. मतभेद असणे चुकीचे नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, नाही असं नाहीये. कोणी उपवर्गीकरणाचे समर्थन करेल, कोणी विरोध देखील करेल. हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे. पण मतभेद असावेत, मनभेद हे कदाचित नसावेत मित्र. विचारांचा संघर्ष असावा, परंतु वैराचा नाही. आज सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली जाते, दुसऱ्या बाजूने 10 पोस्ट येतात. एका शिवीला उत्तर म्हणून 10 शिव्या दिल्या जातात. एका अपमानाला उत्तर म्हणून महापुरुषाचाच अपमान केला जातोय. हा कोणता संघर्ष आहे मित्र? हा कोणत्या महापुरुषांनी तुम्हाला शिकवलाय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाची क्रांती घडवली. मित्र, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दारे उघडली आपल्यासाठी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून, साहित्यामधून आणि संघर्षातून कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित समाजाचा आवाज जगभर पोहोचवला. त्यांनी माणुसकी, स्वाभिमान आणि एकतेचा संदेश दिला. या चारही महापुरुषांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आपल्याला. पण एक वंचित समाज दुसऱ्या वंचित समाजाचा शत्रू आहे असे त्यांनी तुम्हाला कधी शिकवलेलं नाही. मग त्यांच्या नावाने आपण एकमेकांचा अपमान का करतोय? का एकमेकांना आपण शिवाय घालतोय? एक गोष्ट लक्षात ठेवा, महापुरुष हे कोणत्याही एका जातीची मालमत्ता नाही. ते संपूर्ण मानव जातीचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांना स्वीकार, पण त्यांच्या नावाने समाजात विष पेरू नका मित्र हो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. आज काही लोक सोशल मीडियावर असा प्रचार करतात की अमुक जातीने आपलं आरक्षण खाल्लंय, तमुक जातीने आपलं आरक्षण खाल्लंय, समाजामुळे आपण मागे पडलोय. मित्र हो, ही भाषा अत्यंत धोकादायक आहे. कोणी कोणाचे आरक्षण खात नाही. आरक्षण हा कोणाच्या दयेचा तुकडा नाही मित्र. कोणी येईल आणि कोणी खाईल. तो भारतीय संविधानाने सामाजिक न्यायासाठी दिलेला घटनात्मक अधिकार आहे. आज जर आपण खरोखर पुढे जायचं ठरवलं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे, ज्ञान, शिक्षण, कौशल्य, अभ्यास, चारित्र्य, परिश्रम. आजच्या स्पर्धेच्या युगात कोण पुढे जाईल माहिती आहे? जो ज्ञानी असेल तो पुढे जाईल, जो गुणसंपन्न असेल तो पुढे जाईल, जो कौशल्यवान असेल तो पुढे जाईल, जो अभ्यासू असेल, जो स्वतःला सतत घडवत राहील. एकमेकांना द्वेष करून कोणीही मोठं होत नाही मित्र. पण स्वतःला घडवून प्रत्येक जण मोठा होऊ शकतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र आठवा. काय म्हणतात बाबासाहेब? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी कधीच असं सांगितलं नाही एकमेकांचा द्वेष करा. मित्रांनो, आज जे तुम्हाला सोशल मीडियावरून भडकवत आहेत ते उद्या तुमच्या मदतीला कधी धावून येणार नाही. जे लाईव्ह मध्ये रोज आग ओकतात, जे कमेंट बॉक्स मध्ये विष पेरतात, जे जाती जातीमध्ये भिंती उभ्या करतात, ते उद्या तुमच्या घरातील अडचणी सोडवायला कधीच येणार नाहीत. पण त्यांच्या शब्दामुळे कायमचा तुटून जाईल तो आपला समाज. नुकसान आपलंच होईल. म्हणून म्हणतोय मित्र हो, थांबा, जरा विचार करा. तुम्ही सोशल मीडियावर लिहिलेला प्रत्येक शब्द समाज घडवू शकतो आणि तोच शब्द समाज तोडू शकतो. म्हणून भाषा सांभाळा, शब्द सांभाळा, चांगले विचार मांडा, अभ्यासपूर्ण बोला, तथ्यावर बोला, संविधानाच्या चौकटीत राहून बोला. लोकशाहीत संघर्ष करा, पण संस्कार विसरू नका. आज जर मातंग आणि महार समाजातील तरुण एकमेकांचे शत्रू बनले, लक्षात घ्या, तर हारणार दोघेही आहेत, जिंकणार मात्र तिसराच कोणीतरी असेल. पण जर हेच तरुण शिक्षणात स्पर्धा करतील, शिक्षण घेतील, ज्ञानात स्पर्धा करतील, समाज कार्यात स्पर्धा करतील, तर जिंकणार संपूर्ण बहुजन समाज असेल. हे या ठिकाणी ठामपणे सांगतो आपल्याला. मित्र, अन्यायाविरुद्ध लढूया, दारिद्र्याविरुद्ध लढूया, बेरोजगारी विरुद्ध लढूया, अन्यायाविरुद्ध लढूया, पण एकमेकाविरुद्ध कधीच नाही. शेवटी एवढंच सांगतो, मतभेद ठेवा पण मनभेद कदापि होऊ देऊ नका. भूमिका ठाम ठेवा, पण भाषा तुमची सभ्य असू द्या. महापुरुषांचा सन्मान करा, त्यांचा अपमान करून त्यांच्या वारसाचा अपमान कदापि करू नका. आणि लक्षात ठेवा, समाजाचे भविष्य हे शिवीगाळीत एकमेकांच्या अब्रूमध्ये नाहीये, ते आहे शिक्षणात. समाजाची ताकद द्वेषात नाही, बंधुतेत आहे. समाजाचा विजय एकमेकांना हरवण्यात नाही, तर एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्यात आहे. चला, बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्राला, फुलेंच्या शिक्षणाला, शाहू महाराजांच्या स्वाभिमानाला आणि न्यायाला, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्वाभिमानाच्या विचारांना आपण न्याय देऊया. जय भीम, जय संविधान, जय भारत. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.